बोरसे, आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आरक्षणासंदर्भात. देशातील आरक्षण आणि अनुसूचित जातीच्या दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म, उदाहरणार्थ ख्रिश्चन किंवा इस्लाम, स्वीकारल्यास संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येईल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. या निर्णयामुळे धर्मांतरित व्यक्तींना आता अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण मिळण्याचा मार्गही बंद झालाय. न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय. आंध्र प्रदेश हायकोर्टानं जो निर्णय दिला होता तो सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय. तर धर्मांतराबाबत हा एक महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल. एससी दर्जाबद्दल सुप्रीम कोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय दिला. हिंदू, शीख, बौद्ध धर्माच्या व्यतिरिक्त इतर धर्मात जर तुम्ही धर्मांतरण केलं असेल तर एससी दर्जा आपोआप संपुष्टात येईल, असा महत्त्वाचा निर्णय न्यायालयानं दिला. ख्रिश्चन, मुस्लिम व्यक्तीला एससी दर्जा मिळणार नाही, असं महत्त्वाचा निर्णय न्यायालयाचा आहे. तर ख्रिश्चन धर्मात ती व्यवस्था नाही, जाती व्यवस्था नाहीये, त्यामुळे आपोआपच हे आरक्षण रद्द होईल, असा हा निर्णय आहे. या संदर्भात कायदेतज्ञ असीम सरोदे हे आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेले आहे. असीमजी, आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा न्यायालयाचा. कसं पाहतायत या निर्णयाकडे? संपूर्ण निर्णय वाचावा लागेल, परंतु मला असं वाटतं की प्रथमदर्शनी आपण जर बघितलं तर हिंदू, शीख, बुद्धिझम हे सगळेच हिंदू कायद्यानुसार गव्हर्न केले जातात आणि त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त इतर धर्मात कोणी प्रवेश केला तर मग त्यांना आरक्षण मिळणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय असं दिसते. आणि तसा कायदाच आहे की आपण धर्म सोडला तर तुम्हाला आरक्षण ते मिळणार नाही. आणि त्यामुळे मग तो निर्णय पूर्ण वाचल्यावर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येईल. परंतु रिलिजियस बार जो आहे रिझर्वेशन पॉलिसीमध्ये, त्याच्यात हे लिहिलेलंच आहे की जर तुम्ही दुसरा धर्म स्वीकारला असेल तर ज्या धर्मामध्ये तुम्ही आहात आणि त्या जातीच्या आधारे, जातीच्या मागासलेपणाच्या आधारे तुम्हाला रिझर्वेशन मिळालेलं आहे, ते त्या धर्म सोडल्यामुळे तुम्हाला मिळणार नाही. तर मला वाटते की एक तार्किक निर्णय दिलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसते, तरी सुद्धा संपूर्ण निर्णय वाचल्यावर आपल्याला जास्त विश्लेषण करता येईल. जी असीमजी, आपण जर पाहिलं तर धर्मांतर जे सध्या होत आहे त्याला कुठेतरी यामुळे चाप बसेल का, किंवा त्यावर काही परिणाम या निर्णयाचा होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो, परंतु तो त्या अर्थाने निर्णय दिलेला आहे असं मला वाटत नाही. धर्मांतरासंदर्भात हा निर्णय नाही आहे, परंतु जाती म्हणजे धर्म सोडल्यावर त्या धर्माच्या अंतर्गत येणाऱ्या जातींना जे आरक्षण आहे ते मिळू शकते, परंतु त्या नवीन धर्मामध्ये गेल्यावर ते आरक्षण मिळणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे असं दिसते. जी असीमजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या